तर काल चेन्नई विरुद्ध जो राजस्थानचा सामना झाला त्यामध्ये रवींद्र जडेजाबद्दल ना खूप वाईट पण वाटते आणि खूप भारी पण वाटते. कारण म्हणजे ज्यावेळेस रवींद्र जडेजाने चेन्नईच्या विरोधात विकेट घेतली त्यावेळेस त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि सेलिब्रेशन करणं ना पण भाग पडतं. कारण म्हणजे त्यांनी चेन्नईच्या विरोधात विकेट घेतली होती. आणि भावांनो, ज्यावेळेस रवींद्र जडेजा फिल्डिंग करत असताना खूप दुःखी झाला होता, खूप भावुक झाला होता. कारण म्हणजे त्याने कितीतरी वर्ष चेन्नई संघात घातली, कितीतरी वर्ष तो खेळला आणि चेन्नई संघाला चॅम्पियन पण बनवून दिलं होतं. हेच ते कारण दुःखी होण्याचं. तर भावांनो, ज्यावेळेस सामना संपतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता रवींद्र जडेजा किती दुःखी आहे. तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये रवींद्र जडेजा काय करत आहे. खूप वाईट वाटतंय या रवींद्र जडेजाबद्दल. आणि चेन्नई मॅनेजमेंटला पण आता त्याची किंमत कळाली असेल. कारण म्हणजे चेन्नई सुपर किंगची अवस्था पण काल खूप बेकार झाली होती, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि अक्षरशः राजस्थान रॉयलनी फक्त 12 ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंगला हरवलंय. फक्त 12 ओव्हरमध्ये सामना जिंकलाय. आणि चेन्नई मॅनेजमेंटला आता त्याची किंमत कळाली असेल. कारण म्हणजे एका प्लेअर पायी रवींद्र जडेजाला ट्रेड करण्यात आलं, ती म्हणजे संजू सॅमसन. पण रवींद्र जडेजा त्या संघात त्या संघात पण 100% देत होता आणि या संघात पण 100% देणार. तर तुम्हाला काय वाटते रवींद्र जडेजाबद्दल? अशाच क्रिकेट अपडेटसाठी ना फॉलो करा.